प्रेज द लॉर्ड, सलाम आणि जय ख्रिस्त सगळ्यांना. हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर, ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि जी काही आजची तरुणी आहेत आणि आम्ही महाराष्ट्रात फिरताना पाहतोय की अतिशय चांगली तरुण आहेत आणि काही जणांचा मध्ये संस्काराचा अभाव पण दिसतोय. माझी हात जोडून सर्व ख्रिस्ती पालकांना, सर्व पालक वर्गांना आणि जे चर्च चालवत आहेत अशा सर्व कार्यकारी मंडळाला विनंती आहे की आपल्या चर्चमधल्या तरुणीकडे विशेष लक्ष द्या. त्यांना योग्य संस्कार असतील, चुकत असेल योग्य ठिकाणी त्यांना त्या बाबतीत त्यांची जाणीव करून देणं असेल, किंवा घरामध्येही विनाकारण कोणत्याही चुका काय म्हणतो आपण ते पदरात घालण्याचा प्रयत्न करू नका. कारण भविष्यामध्ये हेच तरुण नंतर आपल्यासाठी डोकेदुखी ठरतात. त्यामुळे योग्य वेळी लहानपणीच त्यांना योग्य संस्कार देणं आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य संस्कार द्याल मुला आणि मुलींना, तर मला वाटतं येणारं भविष्य ख्रिश्चन समाजाचं चांगलं असेल. त्यामुळे कधीही चूक करू नका. संडे स्कूलला पाठवा, तरुण संघाला पाठवा. जरी तो प्रेझेंट वर्शिप लीडर असेल तरी वचन ऐकायला त्याला बसवा. की कारण खूपदा मी बघितलं की प्रेझेंट वर्शिप करतात मुलं आणि बाहेर निघून जातात, वचनाचं काही त्यांना देणं घेणं नसतं. परंतु ह्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करणं आवश्यक. कारण हे जर आपण केलं नाही, योग्य संस्कार जर आपण लावले नाही, तर येणाऱ्या दिवसामध्ये ख्रिश्चन समाजाला याचं खूप मोठं मूल्य चुकवावं लागेल. कारण चर्चमध्ये आपण बघतोय की तरुणांची एक फळीच नाहीये. प्रत्येक जण आपल्या स्वतःकडे लक्ष देतो आणि फक्त करिअर किंवा वाईट गोष्टी, बाकीच्या गोष्टी आणि नाही त्या गोष्टीमध्ये मला वाटतं जास्त गुरफटलेला तरुण दिसतोय. चर्चला येण्याची उदासीनता तरुणांमध्ये पाहायला मिळते. तर माझी विनंती आहे की आपल्या लेकरांना चर्चला पाठवा, हट्ट करून पाठवा, वेळ आली तर फटका देऊन पाठवा, परंतु चर्चला जरूर पाठवा. कारण चर्चमुळे फेलोशिप मिळते, आपले वाईट विचार निघून जातात आणि आपण प्रार्थनेमध्ये रम्मान होतो. आणि ही रम्मान होणं मला वाटतं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय आशीर्वाद येणार नाहीत. प्रियांनो, तुम्ही कितीही मोठे व्हाल आणि तुम्ही जर चर्चला विसराल तर मला वाटतं हे योग्य होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की माझी सर्व सन्मान्य सेवकांनाही विनंती की आपल्या तरुणांकडे विशेष लक्ष ठेवा. तो जर चर्चला येत नाही तर कमीत कमी चौकशी करा की का रे बाबा तू चर्चला येत नाही. त्याची ख्याली खुशाली विचारा, त्याच्या अडचणी विचारा, त्याच्या समस्या विचारा. आपल्या चर्चमध्ये काय अडचणी त्या तरुणाला आहे, त्या तरुणांकडून काहीतरी आउटपुट काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाकडे काहीतरी युनिक आहे, तरुणांकडे तर खूप मोठी बुद्धी आहे. त्याचा वापर आपल्या चर्चसाठी, मंडळीसाठी आणि सर्व गोष्टीसाठी करा. बघा, चर्च हे फक्त काही प्रार्थना करायची, उपासना करायची, मेसेज ऐकायची एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. चर्च ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. त्या चर्चमध्ये आपले प्रश्न सुटले पाहिजे, गरिबांना मदत झाली पाहिजे, इतर लोकांना आशेचा किरण मिळाला पाहिजे, सगळ्यांना सामावून घेता आलं पाहिजे, सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये आपण एकत्र झालो पाहिजे. यासाठी चर्च आहे. त्यामुळे चर्चमध्ये या सर्व ॲक्टिव्हिटी चालणं आवश्यक आहे. कोणाही एकाची मक्तेदारी असण्यापेक्षा मंडळीची मक्तेदारी असावी आणि चर्च हे मंडळीच्या स्वाधीन असावं आणि मंडळीसाठी ते झटणारं असावं. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या चर्चकडे, आपल्या तरुणांकडे लक्ष ठेवा. कारण वाम मार्गाकडे, वाईट मार्गाकडे गेल्यानंतर जे आईवडिलांना भोगावं लागतं हे अतिशय दुःखदायक आहे. कारण आईवडील त्रासातून जातात. मी अनेकदा फिरताना बघतो की अनेक समस्या आहेत लोकांच्या, खूप मोठ्या समस्या आहेत. डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे, अफेअरचं प्रमाण वाढलेलं आहे, वाईट गोष्टी वाढलेल्या आहेत, नाही त्या गोष्टी समाजापुढे ठाण मांडून उभा आहेत. याला कुठंतरी आपण बंद करणं मला वाटतं आवश्यक. आणि हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आपण जे करणार नाही तर कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. कधी कधी असं वाटतं त्याच्या घरी जळते, आपल्याला काय करायचं. पण प्रियांनो, समाज म्हणून, मंडळी म्हणून, चर्च म्हणून आपल्याला योग्य भूमिका घेणं, योग्य रीतीने लोकांचं समुपदेशन करणं, तरुणांचं समुपदेश करणं, कारण हे आपल्या समाजाचं भविष्य आहे. यामध्ये मला वाटतं लक्ष देणं खूप मोठं आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तरुणांकडे आणि लहान लेकरांकडे दुर्लक्ष हे होताच कामा नये. हे जर झालं तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे तरुणांचा आपल्या चर्चसाठी, आपल्या मंडळीसाठी उपयोग करून घ्या. त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना शाबासकी द्या, त्यांना समजपूर्वक सांगा. ऐकत नसेल तर फटका देऊन सांगा, परंतु त्याला योग्य वेळी योग्य गोष्ट सांगा. कारण खूप मोठं येणाऱ्या दिवसामध्ये पोकळी निर्माण होते का काय अशी भीती मला वाटतं समाजामध्ये आहे. त्यामुळं लक्षात ठेवा की तरुणांना आपल्याला चार्ज करून आपल्या सोबत घेणं आणि सिनियर लोकांनी त्यांना सिस्टीम काय समाजाची आहे, समाजाच्या प्रॉपर्ट्या कोणत्या आहे, समाजाची रीत काय आहे, कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या सोबत राहून द्या. असं मला वाटतं. जर तुम्ही हे कराल तर मला वाटतं नक्कीच येणारं भविष्य तुमच्या शहरातलं,
तुमच्या चर्चमधलं चांगलं राहील आणि एक समाज म्हणून आपण सक्षम कर. चर्च सक्षम असेल तर आपोआपच तो विस्तृत होईल आणि समाज म्हणून तो सक्षम राहील. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आपण आपल्या भूमिकेवर ठाम असावं आणि आपण तरुण आणि तरुणींना आणि लहान लेकरांना कसं प्रोत्साहित करता येईल, कसं योग्य शिक्षण देता येईल याकडे लक्ष द्यावं. मला खात्री आहे या व्हिडिओद्वारे नक्कीच तरुण तरुणींसाठी आणि आईवडिलांसाठी जी काही गोष्ट आपण चर्चा करतोय ती नक्कीच उपयोगी पडेल आणि परमेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊ आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामधली तरुण पिढी अतिशय सक्षम झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.